नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुदृढ शरीर आणि निरोगी मन हीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती, खरी संपदा. आणि याच आयुष्याची काळजी कशी घ्यायची हे सांगणारा आमचा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शक हो, आजचा आपला विषय आहे स्त्रीच्या चंदेरी चाळीशीची सोनेरी छटा. यावर चर्चा करण्याकरिता संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलं. तर स्वागत करूया डॉक्टर उज्ज्वला देशमुख यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे मॅडम. डॉक्टर उज्ज्वला देशमुख या एक ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. स्त्रियांचं आरोग्य, रजोनिवृत्ती, पौगंडावस्था आणि बऱ्याच अशा विषयांवर त्यांनी लेख आणि पुस्तकं प्रकाशित केली आहेत. पौगंडावस्थातील आरोग्य आणि रजोनिवृत्ती याबद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून त्यांचे विशेष कार्य झाले आहेत. तेव्हा आपण जास्त विलंब न करता आपल्या चर्चेकडे वळूया. मॅडम, आजचा आपला जो विषय आहे याचं नाव असं का ठेवण्यात आलं? आपल्या मते नेमकं याचा अर्थ काय होतो? अगं, तू आत्ताच पौगंडावस्था म्हणालीस ना, तर त्या वयापासून तर आतापर्यंत ती तरुणी, ती स्त्री सतत आरशासमोर उभं राहून आपलं तारुण्य पाहत असते आणि स्वतःला गोंजारत असते. पण 40शीला आल्यानंतर त्याच आरशामध्ये तिला एक छोटासा असा पांढरा केस, रुपेरी एक छटा दिसते आणि मग तिच्या विचारांचं काहूर तिच्या मनात वाजतं. आणि त्यासाठी आज आपण ह्या ज्या चर्चा करणार आहोत, काही संवाद साधणार आहोत, त्या चर्चेमधून तिला सोनेरी काही किरणं मिळणार आहेत आणि तिचं आयुष्य सोनेरी होणार आहे, उज्ज्वल होणार आहे. म्हणूनच मी म्हणाले की ह्या चंदेरी चाळीशीच्या सोनेरी छटा असं आपण त्याला नाव दिलं आहे. म्हणजे आपण 40शीच्या जवळपास असणाऱ्या स्त्रियांचं आरोग्य याबद्दल बोलणार आहोत. तर मॅम, या विषयावर बोलणं खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? बिलकुल. ज्यावेळी पौगंडावस्थेमध्ये गर्भाशय, गर्भनलिका आणि बीजांड काम करतं, त्या वेळेपासून तर 40शीपर्यंत त्यांचं कार्य बरोबर चालू असतं. तर ते कसे आहेत आपण आज बघूयात. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्याला म्हणतात, स्त्रीची प्रजनन संस्था आपण बघूयात. योनिमार्ग, एक्सटर्नल लॉस, सर्विक्स म्हणजेच ग्रीवा, तसंच एंडो सर्वायकल कॅनल हा छोटासा एक कॅनल असतो. आणि योनिमार्ग, कॅनल आणि गर्भाशयाची पिशवी, गर्भनलिका ह्याच्यातून आपण पोटापर्यंत ही उघडी असते. आतला गर्भाशयाचा हा स्तर त्याला एंडोमेट्रियल स्तर म्हणतात. तसेच हे गर्भाशयाची वॉल, मायोमेट्रियम ऑफ द युटरस. गर्भनलिका ही आहे एक छोटीशी गर्भनलिका. नंतर हे बीजांड, ह्याच्या त्या रक्तवाहिन्या. आणि जेव्हा ती वयात येते स्त्री, त्यावेळी एस्ट्रोजन नावाचं हार्मोन तयार होतं. आणि हे एस्ट्रोजन जेव्हा शरीरात काम करतो तेव्हा तिचे हे सगळं तरुणी, नंतर स्त्री, नंतर माता, हे सगळं करत ती कुटुंब व्यवस्था सांभाळत आता 40शीपर्यंत आलेली आहे. तसंच मी तुला सांगते, हे गर्भाशय आहे. हे छोटंसं योनी मार्गाच्या वरती असणारं पियर शेप म्हणजे उलटा पेरू आणि ओटीपोटामध्ये असणारं हे गर्भाशय. ह्या गर्भाशयाच्या बाजूला आहेत गर्भनलिका आणि हे छोटंसं त्या गर्भनलिकेच्या बाजूला असणारं बीजांड आणि त्याची रक्तवाहिनी. आतून कसं असतं गर्भाशय, तर ही योनिमार्गाचा हा सर्वायकल कॅनल आणि ही कॅव्हिटी. ह्या कॅव्हिटी कशासाठी दिले? गर्भाचं आशय. इथे हे नंतर म्हणजे गर्भधारणेसाठी हे कॅव्हिटी असते.
आणि हे आहे गर्भाशयाची वॉल, ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात. मासिक पाळीच्या वेळी ही शेड ऑफ होते. तर हे यासाठी लक्षात ठेवायचं की कुठले कुठले आजार होऊ शकतात. तर ह्याला रिलेटेड आजार जर झालेत तर आपण काय काळजी घ्यायला हवी ह्या पण आपण चर्चा करूयात. तर आता हा जो एस्ट्रोजन आहे, जेव्हा स्त्री 40ला येते तेव्हा तिच्यामध्ये बदल व्हायला लागतात त्या एस्ट्रोजन संप्रेरकामध्ये आणि प्रोस्टेजनमुळे, आणि त्यामुळे तिला काही त्रास उद्भवतात. तर साधारणपणे कोणता त्रास उद्भवलेले तुला आढळेल ह्याचपर्यंत सांग बरं. आणि मॅम तुम्ही जे म्हणतायत की बदल होतात, तर सगळ्यात महत्त्वाचं मी हे ऑब्झर्व केलं आहे की चिडचिड होत असते. म्हणजे 35 ते 40मध्ये ज्या स्त्रिया आहेत किंवा त्याच्या पलीकडल्या पण आहेत, तर त्या खूप सारे मूड स्विंग्स असतात. मधातच चिडचिड असते, मधातच राग असतो. तर या सगळ्या गोष्टी का बरं होतात, याची लक्षणं आणि का बरं त्यांचं कारणं काय आहेत? तर इतके दिवस हे जे काम करणारं बीजांड असतं, त्या बीजांडामध्ये थोडे थोडे त्यातले बीज कमी व्हायला लागतात आणि तिचं रजोनिवृत्तीकडे सुरुवात व्हायला लागतात. आणि ह्यावेळी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रोजन्स हे जे हार्मोन्स आहेत, संप्रेरक आहेत, ह्यांच्यामध्ये सतत बदल होतो आणि त्यामुळे ही चिडचिड होते. आणि त्या चिडचिडीचं असं असतं की फक्त चिडचिड होते असं नाही, तर काही स्त्रियांचं वजन वाढतं, काही स्त्रियांना खूप घाम फुटतो, काही स्त्रियांना सतत असं वाटतं की कुणीतरी माझ्याकडे पाहिजे, म्हणजे सायकोलॉजिकल चेंजेस पण व्हायला लागतात. आणि तू बघशील एखाद्या वेळी तर काही स्त्रिया अशा असतात की त्या म्हणतात, मॅडम माझं ना वजन वाढलं हो 1 किलो. मग तिला म्हणायचं की जर पाळीच्या 4-5व्या दिवशी कर, तर ते वजन कमी झालेलं असतं. म्हणजे पाणी शरीरात साठतं आणि त्या मेंदूच्या ह्याच्यामुळे तिला हा त्रास होत राहतो, चिडचिड होणं. त्याला आम्ही व्हाझोमोटर सिम्पटम्स म्हणतो आणि प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हा जर कार्यक्रम बघत असतील तर फक्त स्त्रियांनी नाही, तर त्यांच्यासोबत असणारे त्यांचे मुलं आणि त्यांचे पती आणि सोबत सगळ्यांनी बघावं. कारण मला माहिती आहे की माझ्या काही एक पेशंट्स अशा ज्या आहेत ना, तर मुलं आणि बाबा म्हणतात, अरे आईची चिडचिड सुरू झाली, हां आता आईची पाळी येणार. आणि त्याच्यामुळे ती कधी कधी नको ते बोलते आणि कधीतरी जिव्हारी लागणारं बोलते. तर हे आपल्याला टाळायचं आहे अशी त्यांची पण मानसिक स्थिती झालेली असते. त्याच्यामुळे घरातील सगळ्या लोकांना पण हे अंदाज असायला हवा. आणि त्याचवेळी काय होतं, ती पौगंडावस्थेतली जर मुलगी असेल तर तिच्यातही बदल आणि हिच्यातही बदल. म्हणून त्या घरातल्या बाबांची मात्र तारेवरची कसरत होते की मुलीला सांभाळायचं की आपल्या पत्नीला सांभाळायचं. आणि मॅम 40चं स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय असतं, काय सगळे बदल घडतात स्त्री शरीरामध्ये? आता हे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम आपण जर बघितलं ना, तर याच्यामध्ये साधारणपणे फक्त एकच गोष्ट करायला हवी की आहार खूप चांगला ठेवायचा आणि सकाळी लवकर उठणं आणि रात्री लवकर झोपणं. तसंच सांगू का, साधं आपलं शोप, नंतर तीळ आणि आळी आणि ऑलिव्ह जे आहे ते, ह्याचं जर आपण रोज छोटंसं खाल्लं ना तर तरीसुद्धा ते फायद्याचं राहतं. कारण काही मुलींना ब्लोटिंग होतं तर ते शोप काम करतं. आणि वेपर्स आणि मीठ असणारे पदार्थसुद्धा यात काही घ्यायला नको. तर 40च्या स्वास्थ्यासाठी हे आता तिचं बाळंतपण आटोपलेलं असतं, मुलं मोठी झालेली असतात. आणि इथे सांगते रसिका तुला, काही काही मोठ्या ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत, आय डोंट नो अबाउट गव्हर्मेंट सर्व्हिसेस, पण तिथे दरवर्षी ज्या एम्प्लॉईज आहेत, पुरुष आणि स्त्रिया, त्यांचे कंपल्सरी काही तपासण्या केल्या जातात. तर ह्या तपासण्या मी म्हणेन प्रत्येक स्त्रीने 40ला करायला हव्या. तर त्या तपासण्या कोणत्या असतात, तुला काही कल्पना आहेत का की तुम्ही करतात का, कोणी तुझ्याकडे कोणी आहेत का अशा करणाऱ्या? नाही मॅम, याबद्दल जागरूकता ही फार कमी आहे लोकांमध्ये आणि मला वाटते दर्शकांमध्ये पण बऱ्याच लोकांना कमी माहिती असेल की काय करायला हवं. एक्झॅक्टली. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आपण पुरणाची पोळी खातो किंवा तुम्ही मैत्रिणी कुठे कुठे सेल लागले हे सांगितलं की तिथे जातात, खरेदी करायला जातात. पण असं तुम्ही दरवर्षी एकदा का नाही ठरवत सगळ्या मैत्रिणी की चल बरं आपला पाडव्याचा जेवणाचा उपचार झाला, सगळं पाहुणचार झाला की आपण दरवर्षी काही तपासण्या करूया. सगळ्यात पहिले मी सगळ्यांना हे सजेस्ट करेन. आणि त्याच्यामध्ये काय काय तपासण्या करायला हव्यात, तर अगदी रक्त तपासणीपासून म्हणजे हिमोग्लोबिन, नंतर थायरॉईडची टेस्ट, कोलेस्ट्रॉल, शुगर ह्या तपासण्या, नंतर स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेल्यानंतर वजन, ब्लड प्रेशर,
नंतर ब्रेस्ट टू वेस्ट रेशो जे म्हणतात, म्हणजे लठ्ठपणा आहे की सशक्त आहे की अशक्त आहेत, बरं. या गोष्टी त्यातनं समजतात. तर ह्या तपासण्या ह्या जनरल सगळ्यांनीच कराव्यात. आणि बायकांनी मात्र पॅप्समियर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या द्रवाची तपासणी ही करणं आवश्यक आहे. नंतर मॅमोग्राफी, सोनोमॅमोग्राफी हे पण करणं आवश्यक आहे. वर्षातून एकदा करायला काही हरकत नाही आहे. आणि हे का करायचं, तर असं आहे की आपण फार कमी असताना जर कुठला आजार ओळखला तर त्याला आपण उपचार केल्यानंतर पूर्ण आयुष्य 75-80 गाठता येते. आणि म्हणून हे करायला हवं. पण तुला सांगू का रसिका, आम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये जातो ना, आणि मग आम्ही बोर्ड लावतो की इथं आज कॅन्सर तपासणी शिबिर आहे. आणि काय करणार आहे, तर आता आम्ही गर्भाशयाच्या ग्रेव्हीचा तिथलं स्मिअर म्हणजे तो द्रव तपासायला घेणार आहे. तर कॅन्सर तपासणी हा शब्द वाचल्याबरोबर अर्ध्या बसलेल्या बायका उठून घरी चालले जातात. हां, आम्हाला कॅन्सर नाहीच आहे, आम्हाला काही त्रासच नाही आहे. तर ह्या तपासण्या करणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री, की काही काही आजार असे असतात, अनुवंशिक असतात, म्हणून 40शीलाच हे आजार आपल्याला पकडायचे असतात. पकडायला हवे. त्यासाठी त्यांनी जागरूक राहायला हवं आणि 35शी पासूनच त्यांनी नियमित चेकअप करायला हवं. म्हणजे वर्षातून एक दिवस तरी स्वतःला द्यायला हवं अर्थातच. आणि मॅम, मासिक पाळीमध्ये जो त्रास होतो, ज्याला आपण प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम PMS तुम्ही जसं म्हटलं, यात असं लक्षात येतं की कुणाला पोट दुखतं, कुणाला मळमळ होतं किंवा कुणाला काहीच होत नाही, त्यांना कशी पाळी आली गेली हे कळत सुद्धा नाही. तर हे असे डिफरन्स का बरं असतात, कशामुळे होतात हे सगळे त्रास? आता ह्या प्रश्नाचं उत्तरही तूच दिलं आहे. तुला सांगू का, 60% स्त्रियांना काहीच त्रास होत नाही. त्याच्यामुळे काहीतरी चुकीची माहिती ऐकल्यानंतर किंवा मित्रमैत्रिणींच्या गप्पांमध्ये ऐकल्यानंतर मला काहीतरी असा त्रास असेल किंवा होईल ह्या भीतीमुळे पण त्रास होतो. तर काही जणींना कसं असतं, खूप ब्लोटिंग होतं, म्हणजे पाळीच्या अगोदर अपचन होतं. काही जणींना साधं तू खड्ड्यातून स्कूटर गेली ना तरी स्तनांमध्ये दुखतं. आणि तर स्पेसिफिकली आम्ही तो प्रश्न विचारतो की पाळी गेल्यानंतर तुमचा हा त्रास कमी होतो का, तर तो होतो. कारण स्तनांमध्ये दुखतंय म्हटल्याबरोबर कॅन्सर असेल असा विचार करणाऱ्याही स्त्रिया आहेत. तर काही स्त्रिया अशा असतात की कॅन्सरची गाठ एवढी मोठी होते तरी पण त्रास काही नाही म्हणून पण डॉक्टरकडे जात नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी नको. आणि रसिका, आजच्या जगामध्ये ना, आता मी 30 वर्षापासून ह्या क्षेत्रात आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कमी झाल्यामुळे दर वर्षातून ह्या गोष्टी आपण आपल्या डॉक्टरशी मोकळीकतेने बोलायला हवं असं कुणाला वाटत नाही. आणि मनाने काहीतरी ठरवतात किंवा मोबाईलवर काहीतरी वाचून ठरवतात आणि मग त्या एक्सपर्टकडे सरळ जायचं असा त्यांचा विचार असतो. तर त्यांनी एक फॅमिली डॉक्टर ठेवायला हवा प्रत्येकाने. आणि त्यांच्याकडे जाऊन वर्षातून एकदा म्हणा किंवा 1-2दा गप्पा मारून आपलं सगळं शेअर करून त्यांचं गायडन्स घ्यायला हवं. आणि मॅम, मासिक पाळी येण्याआधी जो काही त्रास होतो तो होऊ नये किंवा झालाच तर काय करायला हवं? साधे साधे उपचार आहेत ते. तुला जे सांगितलं ना, एक्झरसाईज, आहार आणि गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे, कमरेला शेकणं, ओटीपोटाला शेकणं. आणि तुला सांगू का, मी योगाभ्यासी मंडळामध्ये पण अटॅच्ड आहे. तर काही योगासनं जी असतात ना, ते याच्यावर खूप प्रभावी कार्य करतात. तर ती योगासनांमध्ये मी तुला सांगेल, एक विपरीत करणी म्हणून एक आसन असतं. आता ह्याचे डिटेलमध्ये इथं सांगणं आपल्याला खूप वेळ जाईल, पण विपरीत करणी म्हणजे काय ह्याची माहिती आपल्याला मिळू शकते. नंतर सर्पासन, ज्याला भुजंगासनही म्हणतात, हे एक आसन आहे. शशांकासन, ही जी आसनं आहेत ना, ह्याच्याने साधं आहे की पेल्विक ऑर्गन्स म्हणजे कटी भागातले जेवढे काही ऑर्गन्स आहेत, अवयव आहे, त्या अवयवांना शुद्ध रक्तपुरवठा होतो आणि अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे चालले जातं. आणि त्यामुळे ह्या स्त्रियांना खूप फायदा होतो. आणि ह्या स्त्रियांनी तर मी म्हणेन आहार, विहार आणि योगासनं ह्याच्यावर लक्ष सुरुवातीला द्या. आणि नाहीच झालं तर मग डॉक्टरांकडे जाऊन त्याप्रमाणे सल्ला घ्यायला हवा. आणि मॅम, जे काही त्रास आहे त्याबद्दल आपण सांगितलं की आहार वगैरे घ्यायला हवा, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिडचिड किंवा मूड स्विंग्स जे आपण 40मध्ये होतं याचाही उल्लेख केला आणि प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे मासिक पाळीच्या आधी पण होतं. तर याच्यासाठी काही विशेष असं वेगळं करता येईल का? आता असं आहे, 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी
वयाच्या 36व्या वर्षी पाळी जाणं किंवा 40व्या वर्षी पाळी जाणं ह्याचं प्रमाण खूप कमी होतं. पण आता स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात आणि ज्या त्यांची जे स्ट्रेस असतो त्याच्यामुळे ओव्हरीज किंवा बीजांड काम करायला लवकर त्यांचे मॅच्युरिटी होते, ज्याला आम्ही प्री मॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर म्हणतो. म्हणजे लवकरच त्यांचे बीजांड काम करत नाही आणि ह्या हार्मोन्सची कमतरता होते. आणि मग ह्या सगळे जे आता आपण चर्चा केली त्याने जर त्यांचा आजार कमी होत नसेल तर काही हार्मोन्स पण त्या स्त्रियांना द्यावे लागतात. तर 40शीला समजा यांचे पाळी हळूहळू करत कमी झाली आणि खूप फक्त चिडचिड नाही पण बाकीचे पण आमचे हार्मोन्स लेवल बघतो आपण, त्यावेळी बाहेरून एस्ट्रोजन नावाचं हार्मोन देऊ शकतो. ते कोणत्या प्रकारे द्यायचं, कुणाला द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं, कोणत्या रूटने द्यायचं, हे मात्र टेलर मेथड असते. म्हणजे प्रत्येक पेशंटचा अभ्यास करून त्यानंतरच डॉक्टर ठरवणार. म्हणजे यासाठी त्यांना डॉक्टरांकडे जाणं आणि त्यांचा सल्ला घेणं हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण असंही झालेलं आहे की मनाने आज आपल्या दुकानामध्ये औषधं मिळतात आणि काही स्त्रिया त्या एकदा डॉक्टरने दिल्यानंतर 5-5 वर्ष घेत राहतात आणि त्या औषधांनी त्यांना काही दुसरे दुष्परिणाम होतात. तर मॅम ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, पण सध्या कार्यक्रमात विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर उज्ज्वला देशमुख आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत स्त्रीच्या चंदेरी 40शीच्या सोनेरी छटा या विषयावर. मॅडम, आपण मासिक पाळीबद्दल बोलत होतो. त्याबद्दल एक समज असा आहे समाजामध्ये की समजा आईला त्रास होतो पाळी येण्यापूर्वी किंवा पाळी आली असताना, पोट दुखणं किंवा इतर कुठले लक्षणं, तर ते अनुवंशिक आहे. म्हणजे आईला होत आहे तर ते मुलीला पण होणार, ते ट्रान्सफर होणार. तर यात खरंच किती तथ्य आहे? जे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम किंवा पाळीचा जर त्रास असं जो म्हणाला तो अनुवंशिक नसतो. बरं, म्हणजे बिलकुलच आईपासनं मुलीला ते ट्रान्सफर होणार किंवा मिळणार यात काहीच तथ्य नाही. काही कॅन्सर्स आहेत की जे अनुवंशिक असतात. बिलकुलच. मॅम, तुम्ही कॅन्सरचा किंवा कर्करोगाचा विषय काढलाच आहे म्हणून मला ते विचारावंसं वाटतं की असे कुठले कर्करोग किंवा कॅन्सर आहे की जे स्त्रीला किंवा स्त्री आरोग्याला खूप घातक ठरतात? असे काही सामान्य असे कुठले आहेत ना? आपण कर्करोगविषयी बोलूयात, पण त्या अगोदर मी तुला सांगते की मासिक पाळीमध्ये हेवी ब्लिडिंग जे होतं, बरं, त्याचे काही आजार असतात गर्भाशयाचे, किंवा खूप पोट दुखतं की काही काही मुलींना सुद्धा आणि स्त्रियांना सुद्धा खूप पोट दुखतं. तर ते कोणते आजार आहेत हे आपण बघूयात, मग सगळे कर्करोगांविषयी माहिती घेऊयात. तर हा एंडोमेट्रियोसिस म्हणून आहे. तर आपण जे मगाशीच बघितलं ना की हा जो स्तर असतो गर्भाशयाचा आतला स्तर जो आहे, हा जो स्तर आहे हा गर्भाशयाच्या आतच वाढायला हवा. तो मसल वॉलमध्ये किंवा दुसरीकडे त्या पेशी नको. गर्भाशयाच्या आतील स्तर एंडोमेट्रियम, हा एंडोमेट्रियम इथं न वाढता हा असा मायोमेट्रियममध्ये, फंडसमध्ये, ट्यूबमध्ये वाढला की त्याला एंडोमेट्रियोसिस म्हणतात. आणि ह्यामुळे पेशंटला, त्या स्त्रियांना खूप जास्त पोट दुखतं की इतकं की इंजेक्शनशिवाय होत नाही आणि खूप वेळा तर आपल्याला सोनोग्राफीने पण डायग्नोसिस होत नाही, लॅप्रोस्कोपी करावी लागते, दुर्बिणीतून तपासणी करावी लागते. तसंच गर्भाशयाच्या गाठी, गर्भाशयाच्या बाजूला असणारी ही जी ओव्हरी आहे, बीजांड आहे, हिचे हे छोटे 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 सिस्ट, त्याला PCO म्हणतात. तसंच ह्या बीजांडाचं हे मोठं असं ट्युमर्स पण होतात. तर हे झाले ओव्हरीचे ट्युमर. म्हणजे बीजांडाचे जे ट्युमर्स असतात तो पण एक आजार स्त्रियांना होऊ शकतो. आणि ब्लिडिंगचा जो त्रास मी तुला म्हणाले तर ह्या गर्भाशयाच्या गाठी हे खूप कॉमन आहे. आता तुझ्या ऑफिसमध्ये सुद्धा कितीतरी जणी असेल की त्या म्हणतात की अगं मला ना ते फायब्रॉइडची गाठ असल्यामुळे खूप ब्लिडिंगचा त्रास आहे आणि मग मला गर्भपिशवी काढायला सांगितले. तर खूप जर गाठी आहे, गर्भाशयाची खूप वाढ झालेली असेल आणि त्याच्यामुळे तिची गर्भधारणा करण्याचं आता सगळं आटोपलं असेल आणि 40शी उलटली असेल तर 45पर्यंत आम्ही गर्भाशय काढून टाका असंही सांगतो. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्यालाच रिलेटेड कॅन्सर्स आहेत.
म्हणजे गर्भाशयाचे कुठले कुठले कॅन्सर्स होऊ शकतात तर मी तुला सांगते. गर्भाशयाच्या कॅन्सर्समध्ये ह्या गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर ह्याचा 2 नंबर आहे. म्हणजे भारतामध्ये काही वर्षापूर्वी सगळ्यात जास्त स्त्रिया गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरने मरायच्या. आज त्याची जागा स्तनांच्या कॅन्सरने घेतलेली आहे. आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रसिका हा अनुवंशिक नाही. कारण काही जणांना असं वाटतं ना की तो गर्भाशयाचा कॅन्सर आहे तर तो अनुवंशिक, तर तो दुसरा असतो एंडोमेट्रियल कॅन्सर. म्हणजे आतला जो स्तर आहे त्याचा कॅन्सर जो आहे तो मात्र अनुवंशिक असू शकतो. तर त्याच्यामुळे फॅमिली हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच ओव्हरीचा कॅन्सर हे आहेत. आणि सेकंडरी ऑर्गन म्हणजे स्तन, तर तो स्तनांचा कॅन्सर हा पण स्त्रियांमध्ये आढळतो. तर मॅम, हे जे कर्करोग होतात याचं नेमकं कारण काय? म्हणजे कशामुळे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग होऊ शकतो स्त्रियांना? तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचं काही वर्षांपूर्वी आपल्याकडे माहीत नव्हती. त्यावेळी आम्ही कसं म्हणायचो की खूप अर्ली मॅरेज, म्हणजे कमी वयामध्ये लग्न होऊन यौन संबंध येणे. नंतर मल्टिपल पार्टनर्स, म्हणजे एकापेक्षा जास्त पुरुषांशी संभोग होणे, यौन प्रसंग येणे. नंतर 2 बाळांपणामध्ये कमी अंतर, कारण तिची पूर्ण वाढ आणि ती रिकव्हरी होण्याच्या अगोदर पुन्हा दुसरं बाळांपण. असे खूप सारे बाळांपण झाले की त्या गर्भाशयाच्या ग्रीवेला ट्रॉमा होतो आणि अशक्तपणा, ही कारणं असली. पण सगळ्यात मुख्य म्हणजे हे HPV नावाचं व्हायरस. आज आपल्याला शोध लागला आहे काही वर्षांपूर्वी की HPV नावाचं एक व्हायरस आहे. यौन संबंधानंतर ते राहतं, पण पुरुषांचं लिंग हे स्किन असल्यामुळे त्यांना त्रास होत नाही. पण स्त्रियांचं नाजूक असते ती जागा, इट इज अ म्युकोजल सरफेस, आणि तिथं तो HPV व्हायरस जर 20व्या वर्षी आला तर तो 60-70 वर्षापर्यंत पण तिथेच तसाच राहू शकतो, किंवा त्याच्यामध्ये कॅन्सरचे पण परिणाम होऊ शकतात. म्हणजे किती कठीण आहे बघ. ह्याच्यासाठी त्रास होणं नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला तपासणीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ग्रीवेचा कॅन्सर हा आजही भारतामध्ये 75 लाख स्त्रिया ह्या ज्याच्याने रोगाने पीडित आहेत. आणि दर 2 ते 3 मिनिटाने जगामध्ये कॅन्सर सर्व्हिक्सने स्त्रीचा मृत्यू होत असतो. आणि मॅम, हा जो सर्व्हिक्स कॅन्सर आहे म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, हा काही विशिष्ट वयातच होतो असं काही आहे का? तू मागे झेडगुडी म्हणून ऐकलं होतं का? नाही मॅम. कारण यौन संबंध आल्यानंतरच हा होतो. बरं. त्याच्यामुळे जर 12व्या वर्षापासूनच जर सेक्शुअल रिलेशन सुरू असतील तर अगदी 28व्या वर्षी 30व्या वर्षी सुद्धा होतो. पण मी जे आता तुला सांगितलं की हे व्हायरस 20व्या वर्षी तिथे राहील, पण 60, 70, 80 वर्षापर्यंत पण कधीकधी त्या स्त्रियांच्या शरीरामधील प्रतिकारशक्ती त्याला पूर्ण बरं करते आणि तिला कॅन्सर होणार नाही. पण कॅन्सर होऊ शकतो. आणि त्यासाठी सगळ्यात सोपी तपासणी आहे की गर्भाशयाच्या मुखाचा आम्ही हा स्मिअर घेतो. म्हणजे एक तिथला जो द्रव असतो ना तो आम्ही तपासतो, आणि त्या द्रवामध्ये कोणत्या प्रकारची पेशी आहे, HPV व्हायरस आहे का, आणि त्या स्त्रीचं राहण्याची पद्धत कशी आहे, तिचं सेक्शुअल लाईफ कसं आहे, यौन संबंध, या पद्धतीप्रमाणे तपासण्या करतो. आणि मग आपल्याला अगदी जर कमी स्टेज 1च्या आत जर डायग्नोसिस झालं आणि ट्रीटमेंट मिळाली तर ती स्त्री वयाच्या 85पर्यंत पण जगू शकते, तिचं नॉर्मल लाईफ जगू शकते. पण हा खूप महत्त्वाचा पण आहे की भारतामध्ये अजूनही स्त्रिया कितीतरी त्रास होईपर्यंत तपासणी करत नाही. आणि ज्यावेळी त्या लक्षणं जे आम्हीच म्हणतो की लक्षणं म्हणजे काय आहे, योनिमार्गातून पांढरा स्त्राव जाणे, मेन्सेसच्या इन बिटवीन म्हणजे पाळीच्या व्यतिरिक्त रक्तस्राव होणे, किंवा संभोगानंतर रक्तस्राव होणे, असे जेव्हा तिला आज लक्षणं दिसतात त्यावेळी तपासणीमध्ये मात्र तो बऱ्यापैकी पसरलेला आम्हाला सापडतो. आणि आम्हाला खूप वाईट वाटतं की हा आजार असा आहे की धिस कॅन बी प्रिव्हेंटेड. आणि रसिका, आता ह्यासाठी आपल्याकडे HPV नावाचं व्हॅक्सिन बाजारात मिळतं. आणि आता काही दिवसानंतर आपल्या भारतात तयार होणारं व्हॅक्सिन पण हे राहणार आहे.
आणि सगळ्या मुलींनी आणि स्त्रियांनी ह्या रोगाच्या प्रतिबंधक लस म्हणून हे वॅक्सिन घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांना ग्रीवेचा कॅन्सर नंतर होणार नाही. आणि त्यांनी याबद्दल जागरूक पण राहायला हवं की आपण ते लसीकरण किंवा HPVचं जे वॅक्सिन आहे ते घ्यायला हवं. आणि आपल्या कुटुंबामध्ये पण इतर स्त्रियांना त्याची माहिती द्यायला हवी. त्यामुळे आम्ही सध्या लहान मुलांचे जे डॉक्टर आहे, कारण 18 वर्षापर्यंत ती मुलं आपल्या लहान मुलांच्या डॉक्टरांकडे जातात, त्यामुळे ते आणि आम्ही असं मिळून चर्चासत्र घेतो आणि सगळ्यांना आम्ही अवेअर करतो आहे त्याच्या बाबतीत की तुम्ही हे लसीकरण कराच, प्रत्येक मुलीने घ्या. आणि वयाच्या 42पर्यंत बाकीच्या स्त्रिया पण घेऊ शकतात. आता 42 नंतर का नाही? कारण तेवढी प्रतिकारशक्ती आणि त्याच्या अँटीबॉडीज म्हणजे ते तयार व्हायला हवेत ना, त्याच्या प्रतिजैविक ते तयार नाही होत. आणि म्हणून यंग एजमध्ये जर प्रतिजैविक तयार झालेत, अँटीबॉडीज असल्यात, ते व्हायरसेस आल्याबरोबर ते त्याला किल करतात. मॅम, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर उज्ज्वला देशमुख आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत स्त्रीच्या चंदेरी चाळीशीच्या सोनेरी छटा या विषयावर. मॅडम, मला एक असं विचारायचं होतं, एक क्वेरी होती माझ्या मनात की असं समजतात लोक, स्त्रियांमध्ये हा समज आहे की सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळीच्या वेळी जे पॅड्स, सॅनिटरी नॅपकिन वापरलं जातं ते समजा जास्त काळपर्यंत वापरलं आणि किंवा एका अमुक कंपनीचं आहे किंवा चांगल्या कंपनीचं नाही वापरलं किंवा हे न वापरता कापडाचा वापर केला तर गर्भाशयाचा, मुखाचा कॅन्सर किंवा इतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे कॅन्सर होऊ शकतात. हे खरं आहे का? यात किती तथ्य आहे? आता हा प्रश्न असा आहे की थोडी मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्याला म्हणावी लागेल. स्वच्छता, बरं, म्हणजे जनन इंद्रियांची स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे कुठलंही स्वच्छ कापड वापरलं तरी चालतं. आणि आता तर आम्ही सध्या टॅम्पून्स पण करतो आहे, इवन कप्स पण यूज करायला प्रवृत्त करतो आहे. आणि आम्ही छोट्या गावांमध्ये, काही शाळांमध्ये तर तिथे मुलींसाठी काही संस्था आहेत, त्यांच्या थ्रू तिथे प्रोव्हाइड करण्याचं पण आम्ही असे कार्यक्रम हाती घेतलेले आहे. दुसरं, अस्वच्छतेमुळे काय होतं, अगं साधा ब्रेड घेतो, तो ठेव टेबलवर, 6 तासावर नंतर तुला त्याच्यात जंतू तयार होताना दिसतील, फंगस होईल, जंतुदोष होईल. तर म्हणून कोणते कितीही स्वच्छ सॅनिटरी पॅड असू देत किंवा स्वच्छ कापड असू देत, आम्ही 8 तासानंतर ते बदलवा असं सांगतोच. कारण 6 तासानंतर ते ब्लड जे असतं, मेन्स्ट्रुअल ब्लड, त्या ब्लडमध्ये इट इज अ पौष्टिक पदार्थ, त्याच्यात तर ते हवेची योनिमार्ग हवेशी संपर्कात येतो, तर हवेतले जंतू त्यात वाढतात. आणि ते जंतू वाढल्यानंतर ते स्किनच्या थ्रू, योनिमार्गाच्या थ्रू गर्भाशयाच्या ग्रीवेपर्यंत जातात, गर्भाशयात जातात. इव्हन कॅन्सर तर जाऊन देत, पण पोटामध्ये मोठे मोठे पसचे पॉकेट्स तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे अस्वच्छता नको. आणि जननेंद्रियाची स्वच्छता, नंतर उघड्यावर आंघोळ न करणे, स्वच्छ आंघोळ करणे. अगं मला तर गंमत वाटते, फुल मेकअपमधल्या स्त्रिया माझ्याकडे गायनिक चेकअपसाठी येतात आणि त्यांचं सेक्शुअल हायजीन बघितलं ना तर असं वाटतं, अगो बायांनो, तुम्ही तुमच्या चेहऱ्याची एवढी काळजी घेतात, पण तुमचं जननेंद्रियांची पण काळजी घ्या ना. आणि सेक्शुअल हायजीन हे फक्त स्त्रियांसाठी नाही, पुरुषांसाठी तर जास्त आवश्यक आहे. कारण फॉरेन कंट्रीजमध्ये माहिती आहे तुला, कोणत्याही सेक्शुअल ॲक्टच्या अगोदर 2 जण स्वच्छ आंघोळ करतात. आणि आपल्याकडे तर पुरुषांना तर सेक्शुअल ॲक्टच्या अगोदर स्वच्छ केलेलं पाहिजे त्यांनी त्यांचे सेक्शुअल ऑर्गन, हा तर कन्सेप्टच नाही आहे. त्याच्यामुळे जी टॅग जे लिहिलेले आहे ना, ती चुकीची आहे, ते मार्केटिंग फंड आहे. आणि समजा HPVचं जर व्हायरस त्या ग्रीवेवर ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये दुसरं अजून इन्फेक्शन आलं तर ते सतत इन्फेक्शन वाढून वाढून मग कॅन्सरचा रोग बळावेल ना. तर त्याच्यामुळे नाही, पण ऑलरेडी असलेला तो छोटासा एक व्हायरस, ज्याला मारण्याची ती शरीराची प्रक्रिया जी आहे ती कमी होऊन तिच्या ज्या पेशी सैनिक दुसरे जंतू मारण्यामध्ये वेस्ट होतील आणि म्हणून कॅन्सर वाढवू शकतो. म्हणजे ते जे आहे ते त्यात एकदम 100% तथ्य न असता
असं आहे की त्यांनी स्वच्छता राखायला हवी. स्वच्छता राखायला हवी. आणि असलेले जे व्हायरस आहे त्या व्हायरसेसना मारण्यासाठी त्या स्त्रीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला असायला वेळ हवा. द्यायला हवा. आणि मॅम मगाशी आपण उल्लेख केला की गर्भाशयाचा कॅन्सर याला मागे टाकत स्तनांचा कॅन्सर हा पुढे गेला, म्हणजे जास्त प्रमाणात वाढला आहे. तर याचं काय कारण आहे? रसिका, त्याचं एक कारण आता सध्या आम्ही चर्चेत घेतलेलं आहे. ते म्हणजे बायका ज्या स्त्रिया आहे दे आर व्हेरी प्रोफेशनल, म्हणजे स्ट्रेस आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत. तर तो स्ट्रेस फॅक्टर. नंतर आम्ही लहान असताना 14व्या वर्षी 15व्या वर्षी मासिक पाळी सुरू होत असे. इवन कधी कधी इट वॉज नॉर्मल. आणि आज 10व्या वर्षी 12व्या वर्षी मासिक पाळी सुरू होते. त्यामुळे मासिक पाळी सुरू होणं, गर्भधारणा उशिरा होणं, कारण शिक्षण घ्यायचं आहे, काम करायचं आहे, लग्न उशिरा होतं आहे आणि गर्भधारणा वयाच्या 30 नंतर. तर वयाचे 12व्या वर्षापासून तर 30 वर्षापर्यंतची ही जी गॅप आहे त्या गॅपमध्ये जे ओव्हॅरियन हे हार्मोन्स आहेत, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रोजन, त्याचा ब्रेस्टवर परिणाम होतो आहे. आणि त्यामुळे स्तनांचं कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे. हे एक खूप महत्त्वाचं कारण आहे त्याच्यात. आणि मॅम स्तनांचा कॅन्सर हा कुठल्या विशिष्ट वयातच किंवा विशिष्ट स्त्री वर्गातच होतो असं काही आहे का? नाही. तो आज तर लेबर स्त्रियांमध्ये सुद्धा आम्ही बघतो आहे. आणि सुपर क्लास 1 ऑफिसर स्त्रियांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतो. तो कुठल्या विशिष्ट वर्गामध्ये होतो असं नाही आहे. तो कोणत्याही स्त्रीला होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये अनुवंशिकता हे पण एक खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं ग्रीवेच्या कॅन्सरमध्ये अनुवंशिकता नाही आहे, पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आहे. माझी एक पेशंट आहे ज्यांचं ऑपरेशन डॉक्टर साहेबांनी 84मध्ये केलं होतं. तर त्या अजूनही छान आहेत. पण त्यांची मुलगी वयात आल्यानंतर 22व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि 24व्या वर्षी तिला ब्रेस्टचा कॅन्सर डायग्नोसिस झाला. तर जेव्हा डिटेलमध्ये बघितलं तर ती पेशंट, त्या पेशंटची बहीण, मावशी, आई, आजी आणि आता ही नात, सगळ्यांना ब्रेस्ट कॅन्सर. त्याच्यामुळे आता आम्ही तिची ती ब्रेस्ट आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणून दुसरी ब्रेस्ट पण आम्ही रिमूव्ह केली, कारण शी विल हॅव अ गुड लाईफ, कारण एवढा स्ट्रॉंग जीन त्यांच्या फॅमिलीत आहे. त्यामुळे अनुवंशिकता हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि तरी देखील आपल्याला अजूनही एक्झॅक्ट कारण माहीत नाही. म्हणून स्तनांच्या कॅन्सरवर आपण खूप काळजीपूर्वक करायला हवं. तर आपण काय काय करू शकतो रसिका? तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन प्रत्येक स्त्रीने पाळीच्या नंतर, लक्षात ठेवा, शक्यतो पाळीच्या नंतर, कारण का पाळीच्या अगोदर स्तनांमध्ये थोडंसं पाणी साचलेलं असतं आणि त्याच्यामुळे छोटीशी जर गाठ असेल तर ती तिला लागणार नाही. आणि पाळी गेल्यानंतर, पाळी संपल्यानंतर त्या हार्मोन्सची लेवल कमी झाल्यामुळे तिला ती छोटीशी जरी गाठ असली तरी ती तिला स्वतःला हाताला लागू शकते, ज्याला पाल्पेट म्हणतो. कोणत्या कोणत्या पद्धतीने तिने करायला हवं? एकदा उभं राहून, नंतर एकदा कमरेवर हात ठेवून, एकदा दोन्ही हात वरती करून ती कोणत्या लेवलला आहेत, निपल एकाच लेवलला आहे का हे बघायचं. आणि त्यानंतर कधी समजा जर निपल खालतीवरती असेल तरीसुद्धा डॉक्टरांना भेटायला हवं. कोणत्या पद्धतीने? तर एरिओलाच्या बाजूने, म्हणजे निपलच्या बाजूने हळूहळू सर्क्युलर असं गोल गोल फिरवत बोटांनी दाबत कुठे गाठ लागते का बघायचं. आणि शक्यतो पाळीच्या नंतर, पाळी संपल्यानंतर बघायचं. तसंच एरिओला म्हणजे निपल, या निपल दाबून त्याच्यातनं काही द्रव येतो आहे का, काही रक्तस्राव येतो आहे का, हे सुद्धा स्त्रियांनी बघणं आवश्यक आहे. तर म्हणून सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन खूप महत्त्वाची आहे. आणि थोडंसं जरी वाटलं तरी डॉक्टरांना भेटा. आणि इथं मला सगळ्या सख्यांना सांगावंसं वाटतं, 100 जर गाठी स्तनांमधल्या आमच्याकडे अशा आल्यात तर त्यातल्या 95 गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात, किंवा 95पेक्षा जास्त गाठी कॅन्सरच्या नसतात. पण त्याने काय होतं आहे की खूप स्त्रिया दुर्लक्ष करतात आणि स्पेशालिस्ट डॉक्टरकडे, सर्जनकडे जाण्याच्या ऐवजी अशा लोकांकडे जातात की त्यांना कोणती गाठ, स्तनांची गाठ कॅन्सरची असू शकते, किंवा मी गाठ विरघळून देतो, असं करून वर्ष 2-2 वर्ष औषधं घेतात
आणि तो कॅन्सर पसरल्यानंतर मग ते आमच्या एक्सपर्ट सर्जन्सकडे पोहोचतात. तर म्हणून जर गाठ लागली तरी आणि गाठ लागली नाही तरी 40 नंतर प्रत्येक स्त्रीने सोनोमॅमोग्राफी करा. जे मी आता म्हणाले, हे मॅमोग्राफी म्हणजे काय असते, तर एक छोटंसं बघा स्टेथोस्कोपसारखा एक प्रोब असतो. हा प्रोब स्त्रीच्या स्तनांवर ठेवला जातो आणि त्यातून ते एक इमेज येते. ती इमेज आम्ही या स्क्रीनवर बघतो. याला आम्ही म्हणतो की सोनोमॅमोग्राफी. आणि ह्याच्यामुळे छोट्यातली छोटीसुद्धा गाठ असेल स्तनातली तर ती लक्षात येते आणि ती कॅन्सरची असण्याची किती शक्यता आहे ही पण ह्यामुळे आम्ही वर्तवू शकतो. आणि नॉर्मल ब्रेस्ट टिश्यूचं जे पद्धत असते ती वेगळी दिसते सोनोग्राफीमध्ये आणि काही गाठ असेल तर ती वेगळी दिसेल. तर आता फायब्रोएडेनोमा म्हणून नावाची एक नॉन मॅलिग्नंट गाठ खूप कॉमन असते. तर त्याच्यासुद्धा त्याला बिराड्स कॅटेगरी म्हणतात. तर ते म्हणजे मॅलिग्नन्सी नाही, हे सुद्धा सोनोग्राफीमध्ये मॅमोग्राफीमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि मॅमोग्राफीसाठी मी सगळ्या सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही वर्षातून एकदा तरी आपल्या रेडिओलॉजिस्टकडे, फॅमिली डॉक्टरकडे जाऊन मॅमोग्राफी करायला हवी. तर मॅम, स्तन कॅन्सरबद्दल आम्हाला आणखी माहिती जाणून घ्यायची आहे, पण त्यापूर्वी आपण घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर उज्ज्वला देशमुख आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत स्त्रीच्या चंदेरी 40च्या सोनेरी छटा या विषयावर. मॅडम, स्तन कर्करोग याबद्दल एक असा समज आहे की समजा एखादी स्त्री बाळंतीण झाल्यावर डिलिव्हरीनंतर तिने योग्य प्रमाणात स्तनपान केलं नाही तर तिला कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. हे खरं आहे का? हां, होतोच असं नाही, पण होऊ शकतो. काय असे, ब्रेस्ट फिडिंग जेव्हा स्त्री करते ना त्यावेळी तिचं बीजांड सप्रेशनमध्ये असतं. म्हणजे बीजांड त्यावेळी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रोजन तयार करत नाही आणि हा एस्ट्रोजन स्तनांच्या पेशींवर ॲक्ट करतं आणि त्याच्यामुळे स्तन कॅन्सर होतं. आणि म्हणून ज्या स्त्रियांनाचं बाळंतपण झालं नाही किंवा ज्यांनी लग्न केलं नाही आहे अशा स्त्रियांमध्ये वयात आल्यापासून तर पूर्ण 40-45पर्यंत कंटिन्यू ते एस्ट्रोजेन, ते हार्मोन त्या स्तनांच्या पेशींवर काम करत असतं आणि त्यामुळे त्यांना स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. मॅम, जेव्हा आपला परिचय आम्हाला झाला तेव्हा आपण जे रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज यावर पण कार्य केले आहेत आणि उल्लेखनीय कार्य आहेत आपले, तर याबद्दल आम्हाला काय सांगता येईल? म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजे नेमकं काय असतं? जसं ऋतू शांती म्हणतात, म्हणजे पाळी सुरू झाली की ते एक सेलिब्रेशन असतं, तसंच पाळी बंद होणे म्हणजेच रजो म्हणजे मेन्सेस, निवृत्ती म्हणजे बंद होणे. तर दर 2 वर्षेपर्यंत कंटिन्यू जर पाळी आली नाही तर समजायचं शक्यतो 1 वर्ष की रजो निवृत्ती झाली. आणि त्याचं कारण काय आहे, ज्यावेळी बीजांडातील सगळे बीज संपलेले असतील आणि बीज संपल्यामुळे त्यातले एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रोजन हार्मोन्स तयार होणं पूर्णतः बंद होतं, त्यावेळी रजोनिवृत्ती होते. आणि रजोनिवृत्ती झाली हे तुला माहिती आहे, राजस्थानमध्ये इट इज अ सेलिब्रेशन की आय एम नाव फ्री. आणि मला असं वाटतं इट्स अ व्हेरी गुड आयडिया की मी फ्री झाले आहे आणि आय कॅन हॅव माय सोशल वे ऑफ लिव्हिंग. आणि म्हणून रजोनिवृत्ती हा शब्द आला आहे, पाळी बंद होणे. पाळी बंद होणे म्हणजे रजोनिवृत्ती. तर मॅम, जेव्हा रजोनिवृत्ती होते, मेनोपॉज होतो, शरीरामध्ये असे काय बदल घडून येतात? शरीरामध्ये आपण जे 40ला बघितले ना ते हळूहळू एस्ट्रोजनच्या कमी झाल्यामुळेच असतात. तर हे पूर्ण बंद झाल्यानंतर काही सिम्पटम्स असे असतात, त्रास असे असतात की फक्त टेम्पररी असतात. जसं व्हाझोमोटर सिम्पटम्स आहेत, झोप न लागणं आहे, धडधडणं आहे आणि काही जणी तुला सांगते की सतत रडत राहतात, म्हणजे क्राईंग स्पेल्स असं म्हटलं जातं त्याला, की त्यांना काही नसताना की. आणि काहींना खूप टेन्शन येतं. म्हणजे मी त्याला सांगते की माझ्या एका मैत्रिणीच्या सासूबाई 25-50 लोक जेवायला असले तरी त्या ऑफिस, अगं तू ये घेऊन, मी आता सगळं करून ठेवते. आणि नेमक्या त्या जेव्हा 45 ज्यांची ओलांडली आणि 50 तर 2 जण जर येणार असले तरी त्या टेन्शन घ्यायच्या, अगं बाई 2 जण पाहुणे येणार, माझ्याच्याने होईल का? तर असा हा जो आहे
हा पण रजोनिवृत्तीचाच प्रकार आहे. आणि हे मी ह्यासाठी सांगते तुम्हाला उदाहरण देऊन, की घरातल्यांनी ही जाणीव ठेवा की अरे ती पण आता रजोनिवृत्तीच्या काळात जाते, त्याच्यामुळे तिच्यामध्ये हा असे मानसिक बदल होत आहेत. बदल घडतात. म्हणजे काही जण तर सायको म्हणून सायकॅट्रिस्टकडे तिला नेतात. बरं. आणि मग ते नंतर लक्षात येतं की तिला सायकॅट्रिक प्रॉब्लेम काहीही नाही आहे, रजोनिवृत्तीमुळे तिची मानसिक अस्थिरता झालेली आहे. हे झाले टेम्पररी बदल. पण नेहमीसाठी जे बदल होतात ना, ज्याचा काहीच त्रास होत नाही, ते मला इथं सांगायचे आहे आणि त्यातून सगळ्यांना मला चांगलं बनवायचं आहे. तर ते त्रास म्हणजे काय, की हाडं ठिसूळ होणे. आणि दुसरं म्हणजे जसं सुरकुत्या पडणे आपल्याला दिसतात चेहऱ्यावरचं, तसं सगळीकडेच ते कोलॅजन टिश्यू जे असतं ते कमी होतं आणि त्याच्यामुळे योनिमार्ग सिकुडला जातो, तो लहान होतो. त्याच्यामुळे त्यांना यौन संबंधामध्ये त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स येतात. कारण असं नसतं की ॲट द एज ऑफ 50, 60, 70 ऑल्सो दे कॅन हॅव देअर सेक्शुअल लाईफ. पण तो वजानल ड्रायनेस येतो, नंतर लघवीचा त्रास व्हायला लागतो सतत, कारण ती पण जागा आकुंचन पावते. तर हाडांचा ठिसूळपणा आणि हा युरिनरी इन्फेक्शन आणि युरिनरी ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि म्हणून त्याची तयारी आपण 40शीतच केली पाहिजे. तर मग हाडांची ठिसूळता हे टाळता येईल किंवा त्यासाठी काय करता येईल स्त्रियांना की त्यांना मेनोपॉजच्या वेळी त्याचा त्रास होऊ नये? जेव्हा मेनोपॉजल स्त्री येते ना माझ्याकडे, तिला मी सांगते की तुझ्या तरुण मुलीला तू आता तयार कर. का? तुझा प्रश्न मॅडम काही सांगताय असं वाटत असेल ना तुला, तर तसं नाही आहे. त्याला म्हणता बँक बॅलन्स. की तरुण वयामध्ये जेव्हा तुमचे हाडं पूर्णतः हाडं मजबूत असतात, तर जेव्हा रजोनिवृत्ती येते तेव्हा हाडं ठिसूळ होणारच. म्हणजे हाडांमध्ये एस्ट्रोजेन्स रिसेप्टर असतात, त्याने कॅल्शियम त्यातलं ॲब्सॉर्ब करून ते जात राहतं लघवीच्या वाटे आणि हाडं ठिसूळ होत राहतात. पण जर तुमचं कॅल्शियम चांगलं असेल, हाडं मजबूत असतील तरुणपणात, तर रजोनिवृत्तीमध्ये हाडांचा ठिसूळपणा कमी होतो. पण माझा मुलगा ऑर्थोपेडिशियन आहे, त्याच्याकडे येणाऱ्या स्त्रियांना फ्रॅक्चर घेऊन जेव्हा येतात तेव्हा लक्षात येतं की ह्यांचे हाडं ठिसूळ आहेत. तर ह्यासाठी मला जागृत करायचं आहे की ह्या वयामध्ये 40पासूनच एक्सरसाइज, आहारात कॅल्शियम, दुधाचं प्रमाण आणि आपण हालचाल केलीच पाहिजे. म्हणजे तुम्ही कॅल्शियम घेता आणि हालचाल काहीच नाही केलं तर ते कॅल्शियमही काही काम करणार नाही. की आम्ही तो घेतोय, कारण मुलं असतं ना की काय डॉक्टर आम्ही तर रोज कॅल्शियम घेतो, मग आमची हाडं कशी ठिसूळ झाली. तर जेव्हा तुम्ही चालतात त्यावेळी जे मसल्स असतात ते हाडांवर अटॅच असतात, तुम्ही पाहिलं असेल. तर ते पूल जेव्हा होतात तेव्हा हाडं मजबूत होतात. त्या कॅल्शियमचं आपल्या शरीरात गेल्यानंतर हाड तयार व्हायला पाहिजे ना, तरच ना. नाहीतर ते कॅल्शियम आले तिकडे, इकडे खाल्लं आणि तिकडे एक्सक्रीट. म्हणजे कॅल्शियम इंटेक म्हणजे कॅल्शियम घेत असताना त्याचं हालचाल पण शरीराची होणं फार आवश्यक आहे. म्हणजे व्यायामही करायला हवं त्यांनी, की जेणेकरून ती ठिसूळता लवकर येणार नाही. आणि हे बघ, आता हे चित्रामध्ये तुझ्या लक्षात आलं असेल की हे जे स्नायू असतात हे सगळे हाडांना चिपकलेले असतात आणि हाडं जर ठिसूळ झाले तर मग हे असं बेंडिंग होत जातं. बरं. आणि जर हाडं ठिसूळ नसते आणि स्नायू मजबूत असतील तर ॲट द एज ऑफ 90 सुद्धा 80 वर्ल्ड टूर करणाऱ्या स्त्रिया तुम्हाला सापडतील. बिलकुल. आणि मॅम आपण जे सांगितलं रजोनिवृत्ती, मेनोपॉज, त्याचं वय 45-50 किंवा त्यापुढे सांगितलं, पण जर समजा हे आधी झालं, कमी वयात झालं, तर काय सांगाल त्याबद्दल? एक्झॅक्टली. त्याला प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणतात. म्हणजे 40शीला किंवा 36शीलाच जर पाळी बंद झाली तर अशा वेळी स्त्रीरोग तज्ज्ञांचा निश्चितच सल्ला घ्यायचाच. आणि तिथे गेल्यानंतर बाकी कुठलेही आजार नाही हे बघितल्यानंतर आणि एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोजेन्स लेवल केल्यानंतर त्या तुम्हाला काही एस्ट्रोजेन रिप्लेसमेंट हार्मोन्स देतील. आणि नॉर्मल रजोनिवृत्तीचं वय 47 ते 50 आपल्या भारतात आहे आणि तेच US UK मध्ये 55पर्यंत आहे, कारण त्यांचं जेनेटिकलच बिल्ट वेगळं आहे. आणि म्हणून जोपर्यंत नॉर्मल वय म्हणजे साधारण 40शीला जर गेलं तर वयाच्या 45पर्यंत ती एस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपी घेऊ शकते. पण तेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार
आणि कोणत्या प्रकारे ते डॉक्टर तिची तब्येत ठरवून मग त्याप्रमाणे पुढे देतील. करू शकतात. म्हणजे यामध्ये आपण एक रिप्लेसमेंट थेरपी वगैरे हे सगळं करू देऊ शकतो. तर मॅम ही चर्चा आपण सुरू ठेवूया, पण त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर उज्ज्वला देशमुख आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत स्त्रीच्या चंदेरी 40च्या सोनेरी छटा या विषयावर. मॅडम, एकदा का वयाची 60 ओलांडली की स्त्रियांमध्ये एक त्रास होतो, तो लघवीचा त्रास. म्हणजे जोरात हसले किंवा खोकलले तर काही प्रमाणात थोडं युरिन पास होऊन जातं. हे कशामुळे होतं, काय करता येईल याच्यासाठी? जसजसं वय वाढतं ना, तेव्हा ती लघवीची जागा आणि योनिमार्ग पण छोटे छोटे होत जातात, ड्राय होत जातात. आणि त्यामुळे काय होतं, ते लघवीच्या जागी एक स्पिंक्टर असतो की जेव्हा हवं, लहान मुलं जशी आपोआप करतात पण आपण त्यांना स्पिंक्टर ट्रेनिंग देतो, तसं ते स्पिंक्टरवरचा कंट्रोल त्यांचा कमी होत जातो. ते आकुंचन पावण्याची क्षमता कमी होत जाते आणि त्यामुळे लीक होतो. तर ह्यासाठी अश्विनी मुद्रा आणि उत्तन्न पादासन ह्यासुद्धा काही आहेत मुद्रा योगासनामध्ये. त्या केल्यात तर म्हणजे 50पासूनच सुरुवात करा, की जेणेकरून तो टाईट राहायला पाहिजे आणि सतत हा एक व्यायाम म्हणून करत राहायचं. आणि काही दिवसानंतर जेव्हा खूप लीक होतं तर त्यावेळी एक टेप म्हणून ऑपरेटिव्ह प्रोसिजरच युरोजेनायटल सर्जन करतो. म्हणजे ती पण करू शकतो आपण. करू शकतो. आणि मॅम, जसं मेनोपॉज आहे किंवा 40 नंतरचं जे स्वास्थ्य आहे किंवा तुम्ही जे काही सांगितलं की कोरडेपणा येतो, शुष्कपणा येतो योनी मार्गात वगैरे, तर या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रीच्या वैवाहिक जीवनावर किंवा शारीरिक संबंधांवर काही परिणाम होतो का? बिलकुल. खूप वेळा हे असंच होतं. एक तर मुलांची लग्न झाले म्हणजे आजोबा आणि आईबाबांची बेडरूम गायब होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योनिमार्गाची शुष्कता, ड्रायनेसमुळे त्या स्त्रीला संभोगामध्ये आवड जरी असली तरी त्रासामुळे ती येत नाही. आणि अशा वेळी काही वेळा तर पुरुष येऊन आम्हाला विचारतात, मॅडम मी माझ्या बायकोला घेऊन येऊ का, आम्हाला असा असा त्रास होतो. तर त्यावेळी आम्ही काही लुब्रिकंट्स असे काही तिथे ऑइंटमेंट्स देतो. नाही तर मग एस्ट्रोजनचं क्रीम असतं हार्मोन्सचं, ते क्रीमसुद्धा योनी मार्गाला लावलं तर त्या जागेची शुष्कता कमी होऊन तिथे द्रव तयार होऊन ते योनी मार्ग लुब्रिकंट होतो आणि मग वैवाहिक जीवनाचा त्यांना त्रास कमी होऊ शकतो. तर मॅम, एखादी स्त्री समजा 40च्या जवळपास आली तर तिने स्वतःकडे कसं लक्ष द्यायला हवं, कसं स्वतःचं स्वास्थ्य चांगलं राहील याकडे कसं लक्ष द्यायचं? हे 3 सूत्र तिने सांभाळावे: आहार, विहार आणि विचार. तर आहारामध्ये प्रोटीन्स घ्यायला हवे, कॅल्शियमयुक्त पदार्थ घ्यायला हवे. विहारामध्ये एक्झरसाइज, वेट बेरिंग एक्झरसाइज, चालणं खूप छान. जिम करत असाल ओके, पण ते बघा की कुठले सांधे दुखावणार नाही. आणि विहारामध्ये तुम्ही विचार आणि विहार या दोन्ही गोष्टी, की पॉझिटिव्ह थिंकिंग, सतत तुम्ही काय चांगलं करू शकतात, देऊ शकतात. तुम्ही इतके दिवस स्वतःच्या कुटुंबाला दिलं ना, तर आता समाजासाठी द्या. मैत्रिणी तयार करा, छंद जोपासा आणि स्वतःचं हे जे आयुष्य आहे ते सोनेरी बनवा आणि आनंदाने जगा. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन आणि योगासनंसुद्धा मदत करतात. बरोबर. तर मॅम, आपला आजचा जो विषय आहे त्या अनुषंगाने आज आपण काय सल्ला देणार आमच्या दर्शकांना, स्त्री वर्गाला? मला असं वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर माझी जी प्रेक्षक स्त्री आहे ती आता असंच म्हणेन, माळते मी गजरा, जोपासते माझे छंद, डॉक्टरांनी दिलेल्या टिप्स पाळते तंतोतंत, शारीरिक मानसिक सामाजिक एकदम मी फिट, शारीरिक मानसिक सामाजिक एकदम मी फिट, थांबा नजर लावू नका मला, दृष्ट लावू नका मला, लावते मी तीट. आहार विहार विचार, आहार विहार विचार, सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य, डॉक्टरांनी दिला स्वस्थ आणि सुखी जीवनाचा मंत्र. नेटका झाला संसार, ती स्त्री आज म्हणणारच आहे, नेटका झाला संसार, आता होते जबाबदारीतून मुक्त, 20व्या 40च्या वाटेवर घेते आणि होते नातवंडांची मैत्रीण फक्त. गृहिणी पत्नी आई, गृहिणी पत्नी आई, सर्वच भूमिका मी जगले, आज स्वसह पुन्हा मी जन्मले.
अर्थातच खूपच सुरेख मॅम. मला वाटतं प्रत्येक स्त्रीला हे ऐकून फारच बरं वाटत असेल आणि बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळाली, बऱ्याचशा टिप्स मिळाल्या आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि घरच्या लोकांची काय जबाबदारी आहे ही पण आज आपल्याला इथे माहिती मिळाली आहे. मॅडम, आज आपण इथे आलात आणि एवढा वेळ दिला, योग्य ती माहिती दिली, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते मॅम. धन्यवाद. नमस्कार.